सार्वभौम योगी कुलचक्रवर्ती श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या 837वा शिवयोग समाधी सोहळा सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी सोलापूर येथे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय। या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात पहाटे सकाळी 6 वाजता श्री शिवयोगी समाधीस्थळी सामूहिक रुद्रपठण व महाआरतीने करण्यात आली आहे। यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून श्रींच्या चरणी नतमस्तक झाले आणि दर्शन घेतलंय। त्यानंतर सकाळी 8:45 मंदिरातील गर्भदेवालयात श्रींच्या गादीस रुद्राभिषेक व महाआरती करण्यात आली। मी गुरुराज महेश हब्बू वंश परंपरागत श्री सिद्धरामेश्वर मंदिर पुजारी आहे। आज सिद्धरामेश्वरांचे 837वे शिवयोग समाधी दिवस आहे। आजच्या दिवशी म्हणजे पाडव्यापासून 5व्या तिथीला पंचमी तिथीला सिद्धरामेश्वरांनी त्यांचे गुरु श्रीशैल मल्लिकार्जुनांच्या साक्षीने त्यांच्या आशीर्वादाने या स्थानावरती त्यांच्या कार्यमानात म्हणजे 101 वर्षाचे त्यांचा जो कार्यमान होता त्याच्यात दुसऱ्यांदा शिवयोग समाधी घेतली होती। पहिली समाधी त्यांनी वयाच्या 40व्या वर्षी असं 25 वर्षापर्यंत म्हणजे 65व्या वर्षापर्यंत समाधी घेऊन दुसरी शिवयोग समाधी त्यांनी वयाच्या 101व्या वर्षी घेतली होती। श्रीशैल मल्लिकार्जुनांना साक्षी ठेवून त्यांना गुरु मानून घेतलेली ती समाधी आहे। त्या निमित्ताने आज सिद्धरामेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम होत असतात, ज्यात सकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत सिद्धरामेश्वरांच्या शिवयोग समाधीस रुद्राभिषेक, 108 नामावळी पठण व योग मज्जनाभिषेक व महाआरती असतो। त्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या गादीस गर्भमंदिरातील गादीस रुद्राभिषेक, रुद्राभिषेक, 108 नामावळी व महाआरती असतो। हे या सगळ्यानंतर भक्तांना व सेवेकरींना सिद्धरामेश्वर मंदिरातच प्रसादाचा आयोजन असतो। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता शिवयोग समाधीस पुन्हा दीपोत्सवाचा कार्यक्रम असतो। दीपोत्सवानंतर आज सोमवार निमित्त सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीस व गर्भ मंदिरास पालखी प्रदक्षिणा करून पुन्हा एकदा गर्भ मंदिरात 10:30 ते 11:30 वाजेपर्यंत रुद्राभिषेक महाआरती करून मंदिर रात्री 11:30 वाजता दर्शनासाठी बंद केला जातो। विधिवत पूजा अर्चा झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आलं। या धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून संध्याकाळी 7 वाजता शिवयोग समाधीस्थळी कार्यक्रम संपन्न झालाय।